नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता चौथी विषयाचे नाव आहे आपल्या सभोवतालचे जग भाग 1 या पुस्तकातील पाठ 2 आपले शरीर या पाठाची उजळणी करूया. चला. आकडा अ जोड्या जुळवा. या बाजूला मेंदू, हृदय, जठर आणि लहान आतडे दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला अन्न घुसळणे, माहिती साठवणे, पोषक तत्वांचे शोषण आणि शरीरभर रक्त खेळते ठेवणे. या ठिकाणी आता आपण जोड्या जुळवूया. तर मुलांनो, मेंदूची जोडी कशासोबत लागते पहा. मेंदू माहिती साठवणे, त्यानंतर हृदय शरीरभर रक्त खेळते ठेवणे, त्यानंतर जठर अन्न घुसळणे आणि लहान आतडे पोषक तत्वांचे शोषण. तर या पद्धतीनं तुम्ही जोड्या लावून घ्यायच्या आहेत. आपण पुढचा प्रश्न पाहूया. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. आकडा 1 आहे, बाह्य अवयव म्हणजे काय? उत्तर पहा. शरीराच्या बाहेर दिसणाऱ्या अवयवांना बाह्य अवयव असे म्हणतात. प्रश्न 2, हृदयाचे कार्य कोणते? उत्तर, हृदय शरीरभर रक्त खेळते ठेवण्याचे कार्य करते. पुढील प्रश्न, गटातील वेगळा शब्द कोणता आणि का? या ठिकाणी आकडा 1 आहे, नाक, कान, डोळे आणि फुफ्फुस. या ठिकाणी वेगळा शब्द आहे फुफ्फुस. आणि का? कारण ते आंतरिंद्रिय आहे आणि बाकी नाक, कान आणि डोळे हे बाह्य इंद्रिय आहेत. आकडा 2 आहे, हृदय, फुफ्फुस, यकृत आणि डोळे. यातील वेगळा शब्द आहे डोळे, कारण डोळे हे बाह्य इंद्रिय आहे. आकडा 3 आहे, हात, पाय, डोळे आणि जठर. या ठिकाणी वेगळा शब्द आहे जठर, कारण जठर हे आंतरिंद्रिय आहे. आकडा 4, कान, अन्ननलिका, लहान आतडे, मोठे आतडे. या ठिकाणी वेगळा शब्द आहे कान, कारण कान हे बाह्य इंद्रिय आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊया. खालील यादीतील इंद्रियांचे बाह्येंद्रिय व आंतरिंद्रिय असे 2 गट करा. या ठिकाणी इंद्रियांची नावे दिलेली आहेत. नाक, मेंदू, डोळे, जठर, जीभ, हृदय, कान, मोठे आतडे, त्वचा, लहान आतडे, यकृत, मलाशय, अन्ननलिका आणि गुदद्वार. आता याचं आपण वर्गीकरण करूया. या ठिकाणी पहिल्यांदा बाह्येंद्रिय कोणकोणते आहेत पहा. ते यामध्ये नाक, डोळे, जीभ, कान आणि त्वचा ही बाह्य इंद्रिय आहेत. आणि आंतरिंद्रिय पहा, मेंदू, जठर, हृदय, मोठे आतडे, लहान आतडे, यकृत, मलाशय, अन्ननलिका आणि गुदद्वार. तर या पद्धतीने तुम्ही याचं वर्गीकरण करायचं आहे. पुढील प्रश्न पहा. खालील चित्रातील अवयव योग्य जागी ठेवून आपल्या शरीरातील त्याचे स्थान शोधा. आता या ठिकाणी तुम्हाला आकृती दिलेली आहे आणि दोन्ही बाजूला आपल्या शरीरातील काही अवयव दिलेले आहेत. तर आपण हे अवयव शरीरामध्ये कोणत्या ठिकाणी असतात ते जोडूया. पहिल्यांदा पहा, फुफ्फुस हे या ठिकाणी असतं, त्यानंतर जठर हे या ठिकाणी, त्यानंतर हृदय आणि शेवटी मेंदू. तर मुलांनो, अशा पद्धतीनं तुम्ही आपल्या अवयवांचं स्थान या ठिकाणी पाहायचं आहे. तर मुलांनो, या ठिकाणी प्रश्नोत्तर संपलेली आहेत. नक्कीच तुम्हाला ही प्रश्नोत्तर कळाले असतील. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.